जिथं जिथं अन्याय आहे तिथं तिथं ठाकरेंची मशाल पेटती आहे आणि ही मशाल चिन्ह घेऊन हे सगळे उमेदवार उभे आहेत. यातला फक्त एक उमेदवार शिट्टी या चिन्हावर उभा आहे, तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी हे इतरत्र मशाल या चिन्हासाठी प्रचार करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत, सोबत राहणार आहेत. आणि वाईस वर्षा जिथे स्वाभिमानीचा उमेदवार आहे तिथे सगळे शिवसेना युबीटीचे लोक ताकदीने त्यांच्यासाठी उभे राहणार आहेत. मी आज जरी आपल्याकडे आले असले आणि हो मी हे एवढं सगळं बोलल्यानंतर उद्या कदाचित तो काय ते चौरे बिवरे काय बारा भनगडी उद्या परत ते तोंड वर काढतील तर त्यांना आत्ताच खबरे असतील ना, खबरे फार असतात. असे मोबाईल घेऊन रेकॉर्ड करायलेले, काही जण मोबाईलवर ऐकवायला लागलेले. तुम्हाला एक सांगू का, खबऱ्यांचं अर्थकारण फार मोठं नसतं. खबऱ्यांचं काय लय मोठा लाखाचा बिझनेस नसतो. खबरे बिचारे खूप झालं, एक 90 आणि हाफ बिर्याणी एवढंच त्यांचं अर्थकारण असतं. हे जे काही हाफ बिर्याणी 90 वर काम करणारे खबरे आहेत, ज्यांना मी आज काय काय बोलते ते रेकॉर्ड करायचंय, त्यांनी अजून एक वाक्य आवर्जून रेकॉर्ड करावं. उद्या दोघांमधला कुणी बी एक जण बोलो, कुणी पण, मी पुढची सभा पेन्नूरला कागदपत्रासकट घेतलीच म्हणून समजा. नादच करायचं नाही माझा, कारण खऱ्याला मरणच नाही. ज्या कागदपत्रांची ताकद आणि मी एलईडी लावून कागदपत्र दाखवलं नाही त्याची पाक आबरूची वाभाडे काढेल. कारण तुम्ही काय लुटून खाल्लंय लोकांना, तुम्ही काय पद्धतीनं सरकारच्या जीवावर माज केलाय, तो सगळा माज त्या कागदपत्रांमधून दिसतोय. पण दादा हो, ते असं का करू शकतात? त्याचं कारण तुमच्यासारखी माणसं गप गुमान बसतात आणि त्यांना विरोध करत नाहीत म्हणून. तुमच्यासारख्या लोकांनी थोडं पेटून उठायची गरज आहे. थोडासा एक प्रतिकार दाखवायची गरज आहे. तुम्ही तो प्रतिकार दाखवू शकता. इकडे लय मुद्दे आहेत तसे. ते दुधाऐवजी दुधात पाणी, केमिकल, पांढऱ्या रंगाचं केमिकल ओतायचं, दुधाचं डुप्लिकेटीकरण करायचं, हे अशा अनेक मुद्दे आहेत. पण मला या सगळ्यांवरती आता अजिबात जायचं नाही. मला आपल्या सगळ्यांच्यासाठी फक्त अपील एवढंच करायचंय की इथलं मंदिर असेल,